षडदर्शन साधू समाज अखिल भारतीय सनातन धर्म रक्षा समिती यांच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष श्री श्री 1001 गोपालगिरीजी महामंडलेश्वर यांच्या शुभ आशीर्वादाने श्री श्री 1008 स्वामी रुद्रनाथानंद सरस्वतीजी व श्री श्री 1008 माता राजराजेश्वरी देवीजी यांना महामंडलेश्वर पदवी सन्मानित करण्यात आली। ही पदवी सोमवार दिनांक 19 मे 2025 दुपादेवी तळवाडे फाटा नाशिक त्र्यंबक रोड त्र्यंबकराज आश्रम या ठिकाणी बहाल करण्यात आली। आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री श्री 1008 गोपालगिरीजा महामंडलेश्वर यांच्या हस्ते विधिवत पूजा करून ही पदवी बहाल करण्यात आली। या पदवी सोहळ्यास राष्ट्रीय अध्यक्ष महंत श्री श्री 1008 गोपालगिरीजी महामंडलेश्वर महंत श्री श्री 1008 स्वामी माधवानंद सरस्वतीजी महामंडलेश्वर महंत स्वामी जयानंद सरस्वतीजी महामंडलेश्वर उपस्थित होते। यावेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला। हा पदवी सोहळा मोठ्या धार्मिक वातावरणात संपन्न झाला। या पदवी सोहळ्यात संत महात्मा तसेच अनेक भक्त उपस्थित होते। आज त्र्यंबकेश्वर महादेव की पावन धरती अंजना में स्वामी माधवानंद सरस्वती द्वारा स्वामी रुद्रनाथ सरस्वती जी को दीक्षा देकर संन्यास दिया गया। महाराज की परंपरा अखाड़ा श्री शंभू पंच दशनाम आह्वान नागा सन्यासी से जुड़ी हुई है, इसलिए उनसे संन्यास दीक्षा दी गई तथा दोनों ही को महामंडलेश्वर की खड़दर्शन साधु समाज ने पदवी प्रदान की है। ये महामंडलेश्वर खड़दर्शन साधु समाज के होंगे और साधु अखाड़ा श्री शंभू पंच दशनाम आह्वान नागा सन्यासी जो कि सर्वप्रथम अखाड़ा है से जुड़ गए हैं और जुड़े रहेंगे। हम आशा करते हैं कि धर्म कार्य में दोनों ही हमारे मंडलेश्वर खरे उतरेंगे। इसी के साथ अपनी वाणी को विराम देता हूँ। संन्यास दीक्षा याचा अर्थ असा, आज त्यांनी ज्या कुलात जन्म घेतला त्याचं पिंडदान केलं, जिवंत माता पितांचं पिंडदान केलं आणि या असलेल्या देहाचंही पिंडदान केलं आणि त्यांनी सांगितलं की मी अंधपंगू मुके दीन विकलांग अशा जीवाची आम्ही सेवा करू आणि यासाठी ही संन्यास दीक्षा आहे। उरलेलं सर्व आयुष्य या न्यासाने ते अर्पण करणार आहेत आणि त्यांनी या संकल्पामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा घेतला। आम्हा सर्वांकडून त्यांना अनंत अनंत शुभेच्छा आशीर्वाद। नमो नारायण। श्री शंभू पंचदशनाम आखाडा आवाहन आखाडा आणि षडदर्शन साधू समाज नागा संन्यासी धर्मरक्षा समिती या सर्वांच्या वतीने श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी रुद्रनाथानंद सरस्वती आणि श्री श्री 1008 महामंडलेश्वर देवी राजराजेश्वरी महामंडलेश्वर यांना आज या पंच आखाड्यातून जे महामंडलेश्वर पद प्रदान केलेलं आहे, जे की प्रयाग महाकुंभामध्ये दीक्षा आणि आज त्याचा सर्वांगीण सोहळा या ठिकाणी झाला। या कार्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो। सप्रेम ओम नमो नारायण।